हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आजचा माझा जिम जॉईन करून 11 डेज आहे, म्हणजे 11वा दिवस आहे. सो मला खूप छान रिझल्ट भेटलेला आहे. जास्त नाही पण एवढाच. त्याच्यात मी खूप खुश आहे. ते मी तुम्हाला रिझल्ट सांगेन. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. सो म्हणजे झालं काय मी ते सांगते. कारण की मला असं म्हणजे अचानक माझं वेट गेन होऊ लागलं. सो थोडे म्हणजे टॅबलेट्स चालू होते त्यामुळे. तर मग बघता बघता ते जास्तच वेट गेन व्हायला लागलं. आणि हे म्हणजे जॉयलाईन वगैरे तुम्ही बघू शकता. सी एकदम माझा फेस कटच पूर्ण चेंज झाला. सो मग म्हटलं की आता काही ना काहीतरी केलं पाहिजे. तरी मी घरी एक्सरसाइज वगैरे करायची. पण त्याच्याने एवढा काही मला प्रॉपर रिझल्ट असं जाणून दिला नाहीये. आणि टू बी हॉनेस्ट की म्हणजे मी ते असं कन्सिस्टन्सी ठेवून मी काही केलं नाहीये. सो त्यामुळे मला रिझल्ट नसेल भेटला. सो आता मी विचार केला की म्हणजे जिम जॉईन करून आपण बघूया. तर मग मी एवढं काही सिरियस नव्हतं घेतलं. फक्त जिमला यायची, वॉर्मअप करायची, सॉरी ट्रेडमिल करायची. देन त्याच्यानंतर म्हणजे आपले डंबेल्स वगैरे, पुशअप्स वगैरे ते करायची. देन त्याच्यानंतर सायकलिंगकडे मी जास्त लक्ष दिलं. आणि त्याच्यानंतर अजून म्हणजे अजून भरपूर असे एक्सरसाइज केले. त्यांचे आता मला नाव नाही माहिती. जेव्हा मी एक्सपर्ट होईल तेव्हा तुम्हाला एक एक असं नाव सांगेल. सो मग आता म्हणजे हे सगळे प्रॅक्टिस किंवा हे सगळं पूर्ण असं काय बोलतात एक्सरसाइज वगैरे करून, सॉरी प्रॅक्टिस नाही, एक्सरसाइज वगैरे करून, तर मग मला तरी ना खूप जास्त असे फरक जाणवलेला नाहीये. पण थोडा फरक खरंच जाणवलेला आहे. कारण की बिफोर ना माझ्या फेसवरती खूप सारे ॲक्नेचा इश्यू होता. आणि मी इथे पाहिजे तर म्हणजे इमेज पण मेन्शन करेन. तर खूप जास्त ॲक्नेचा प्रॉब्लेम होता. आणि जसं जसं मी एक्सरसाइज कंटिन्यू केलं आणि त्याच्यानंतर ना म्हणजे मला ना म्हणजे अचानक नाही, पण 2-3 दिवसाने, जिम जॉईन केल्याच्या 2-3 दिवसाने माझे पूर्ण जे ॲक्नेस आहेत ते तुम्ही बघू शकता. म्हणजे एवढे असे हे नाहीयेत. आधी हे रेड मार्क्स वगैरे दिसतायत ना, खूप जास्त होतं. आणि जरा डार्क सुद्धा होते जे पिंपल पॅच, पिंपलचे जे काय बोलतात त्याला ते, तर खूप जास्त होते. आणि मग आता मी जसं जसं एक्सरसाइज करते किंवा मी प्रॉपर पाणी पिते किंवा मी प्रॉपर टाइमवरती जेवते. आणि जेवणामध्ये सुद्धा मी म्हणजे असं प्रॉपरली असं असं नाही की मी पूर्णच असं डाएट फॉलो करते असं नाही आहे. जेवढं माझ्याकडून जमेल मी तेवढंच करते. जास्त म्हणजे हे माझं फर्स्ट टाइम आहे. सो मला नाही वाटत की मी जास्त घाई केली पाहिजे वेट लॉस करण्यासाठी. सो मी हळूहळू करेन. काही घाई नाहीये मला. जसं मला म्हणजे माझ्या बॉडीला जसं ऑब्झर्व होईल, एक्सरसाइज किंवा डाएट झालं किंवा काही, तसं तसं मी कम्फर्टेबल फील करेन. सो झालं काय म्हणजे कुठलाही डॉक्टर नाही, कुठलीही टॅबलेट नाही फेस ट्रीटमेंटसाठी. तर पूर्ण म्हणजे हे मला आता फरक जाणवतोय. आणि तुम्ही बघू शकता की माझा पूर्ण फेस कट चेंज झालेला आहे. आता काहीही करून ते मला म्हणजे शेपमध्ये आणावं लागेल. सो बघूया. आता माझं वेट आहे 61. सो माझा मिनिमम, जास्त एक्सपेक्टेशन पण नाहीये, मिनिमम 55 तरी झालं पाहिजे. तर बघू होतंय की नाही होत. तर आता मी रेस्ट करते. जाईल थोड्या वेळानंतर. तर मी म्हटलं तुमच्यासोबत शेअर करू की मला तरी खूप छान रिझल्ट्स आले. तुम्हाला पण वाटत असेल की म्हणजे जिमला जाऊन काही होत नाही किंवा काहीही वाटत असेल, तर खरंच तुम्ही तुमच्या स्वतःसाठी जिमला जावा. म्हणजे असं नाही की मी आता जिम जॉइन केलंय म्हणून जास्त बडाई मारते, तर तसं नाहीये गाईज. आपल्यापेक्षा जास्त एजेड पर्सन सुद्धा जिमला जातात. आणि आता आपण जेनझीस लोक आहोत, आपल्याला वेळ नाही मिळत किंवा वेळ मिळून सुद्धा आपण त्या वेळेचा उपयोग नाही करत. तर मग मला वाटतं जेव्हा तुम्ही फ्री असाल
ॲटलिस्ट 1 अवर तरी तुम्ही जिममध्ये स्पेंड केलं पाहिजे. अदरवाईज तुम्ही 1 अवर तरी मॉर्निंगला वॉक केलं पाहिजे. खरंच खूप छान रिझल्ट्स आहेत. आणि आता आपल्याला जेंट्सला म्हणजे वयाच्या आधीच आपल्याला नी पेन्स, बॉडी पेन वगैरे सगळं होत असतं. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या, खूप भरभरून पाणी प्या, खूप चांगलं खावा. मी सुद्धा टू बी हॉनेस्टली सांगते, मी एवढं जंक फूड खायची ना, म्हणजे जिथे मला काहीही दिसेल, म्हणजे जे माझ्या आवडीचं असेल ते मी न खाता कधीच घरी नाही यायची. कुठे बाहेर सुद्धा गेली तर मला ते बाहेरचं म्हणजे जंक फूड पाहिजे म्हणजे पाहिजे, अशी माझी थिंकिंग होती. तर आता 11 डेजमध्ये ना मला स्वतःलाच काहीच म्हणजे असं बाहेरचं खाऊ नाही वाटत आहे. काल मी केक खाल्ला, मी मान्य करते. पण असं मला स्वतःहून वाटत नाहीये, की मी आता जंक फूडकडे जास्त फोकस केलं पाहिजे. पाहिजे तर मी चपाती भाजी खाऊ शकते, मी थोडंसं भात एक्स्ट्रा खाऊ शकते. पण मी बाहेरचं आता खूप अव्हॉइड केले म्हणजे असं काही स्ट्रिक्टली फॉलो नाही करत आहे मी. बट मी खूप जास्त अव्हॉइड केलंय त्या गोष्टीला. तर मग बघू कसा रिझल्ट येतोय. सो लेट्स गो.